बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई, टर्मिन इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश, 100 इंजेक्शनसह आरोपी अटकेत। बारामती शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर टर्मिन इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। शरीर क्षमता वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि गंभीर दुष्परिणाम घडवू शकणाऱ्या 100 टर्मिन इंजेक्शनसह एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की बारामती शहरातील MECB कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरित्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून धाड टाकली। यावेळी ॲक्टिवा स्कूटीवर बसलेल्या गौरव बाळासो जाधव वय 24 राहणार आमराई बारामती याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान स्कूटीच्या डिकीत मेफेंटर्मिन सल्फेट इंजेक्शन IP अर्थात टर्मिन नावाने ओळखली जाणारी 100 सीलबंद इंजेक्शन आढळून आली। आरोपीकडे इंजेक्शन खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। प्राथमिक चौकशीत ही इंजेक्शने जिम आणि बॉडी बिल्डिंगसाठी प्रति बाटली सुमारे 500 रुपयांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत सुमारे 33,400 रुपयांची इंजेक्शने आणि 50,000 रुपयांची ॲक्टिवा स्कूटी असा एकूण 83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध शेड्यूल H प्रवर्गातील असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणे बेकायदेशीर आहे। चुकीच्या वापरामुळे भ्रम, झटके, हृदयगती मंदावणे आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। सदर आरोपीकडून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि जिम नेटवर्क बाबत सखोल तपास सुरू असून या कारवाईमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। बारामती शहर पोलीस स्टेशन PI चिवडशेट्टी आज बारामती शहर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 203/26 भारतीय न्याय संहिता कलम 123, 125, 278 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने 1940 चे कलम 18C, 18A आणि 27D, 28 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। थोडक्यात हा जो गुन्हा आहे टर्मिन जे इंजेक्शन आहे त्या टर्मिन इंजेक्शन बेकायदेशीर विक्री करण्यात कब्जात बाळगणे ह्या स्वरूपाचा हा गुन्हा आहे। आणि ह्या गुन्ह्याची फिर्याद जी आहे हे ॲक्च्युली ह्या गुन्ह्यामध्ये जो टर्मिन जो आहे 100 बॉटल ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या टीमला ही इन्फॉर्मेशन मिळाली होती। त्यानंतर त्यांनी त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे 23 तारखेला एक त्यांना एका झडती दरम्यान जो ॲक्टिवा MH42 AW 9260 या ॲक्टिवावरती एक इसम आहे तो त्यांना संशयित त्यांना फिरताना मिळाला आमच्या टीमला। तर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारलं की बाबा तू इथं थांबला आहे, तू कशासाठी थांबला आहे आणि त्या ॲक्टिवामध्ये डिग्गीमध्ये काय नेमकं, तर तो थोडासा गडबडला। मग त्या आधारे त्याला विचारल्यानंतर त्यांनी आमची डिग्गी चेक केली। त्या डिग्गीमध्ये मेफेंटर्मिन सल्फेट इंजेक्शन IP म्हणजे टर्मिन नावाने ओळखलेल्या 100 सीलबंद इंजेक्शन्स मिळून आल्या। त्या नॅफ्रोफेन कंपनीच्या होत्या आणि त्या आधारे त्याच्यानंतर आम्ही मग त्या खरोखरच टर्मिन इंजेक्शन्स आहे का यासाठी आम्ही जे औषध निरीक्षक जे आहेत याबाबत सचिन बुगड त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून खात्री केली की बाबा हे नेमकं काय प्रकार आहे, हा इंजेक्शन कशा याचा काय वापर होतो आणि हा जर जे बेकायदेशीर विक्री करता येते का ह्याबाबत विचारलं। तर त्यांनीसुद्धा त्याचा अहवाल त्यांनी त्याला दिला की हे शेड्यूल H प्रवर्गामध्ये मोडतं आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जी विक्री करता येत नाही। तसंच हा वापर जो आहे लो ब्लड प्रेशर या आजारासाठी होतो आणि गैरवापर शरीर क्षमता वाढवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो। त्यामुळे ह्याच्यामध्ये दुष्परिणाम शरीरात, जीवितास, आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो या प्रकारचा त्यांनी असा अहवाल दिला। त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत त्यांनी फिर्याद नोंदवली आणि बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी 203/2026 इंडियन पेनल कोड 123 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास जो आहे
आमच्या महिला पोलीस हवालदार राणी नेवसे आहेत, त्या तपास करतायत. सर्व तपास पथकाची टीम हा जो टर्मिन जो आहे हे कशा प्रकारे त्यात कब्जामध्ये आलं, तो त्याच्यामध्ये अजून कोण इथं साथीदार आहेत का. मग त्याकडे प्राथमिक चौकशी केली तर त्यांनी असं सांगितलं की हे जे आहे इंजेक्शन ऑनलाईन प्रिस्क्रिप्शनच्या बोगस प्रिस्क्रिप्शनच्या आधारे त्यांनी हे मागवलेले आहेत. तर ते प्रिस्क्रिप्शन जे आहे त्या जे ऑनलाईन मागवलेले आहेत ते प्रिस्क्रिप्शन कोणत्या ॲपवरनं मागवलं आहे, ते कुठं अपलोड केलेले आहेत इंजेक्शनसाठी जे प्रिस्क्रिप्शन्स, त्याचासुद्धा आम्ही तपास करतो आहे. आणि याच्यामध्ये अधिक अजून आरोपी यात सामील असण्याची शक्यता आहे. तर त्याप्रमाणे तपास करून अधिकच्या आरोपींनासुद्धा ताब्यात घेऊन ह्याची जी साखळी आहे ही साखळी आम्ही तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्यांना इतरांना ताब्यात घेऊन अधिकचासुद्धा माल काय मिळतो काय ह्याच्याबाबत तपास करणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.